सगळ्याच बाजूनं देश संकटात आहे, अडचणीत आहे आणि फक्त इव्हेंटवर त्यांनी आता पुन्हा भर दिला आहे. आपल्या देशावर काही थोडंसं पेट्रोलची दरवाढ झाली की आपणच केली, जगात कुठंच झाली नाही असं ते दाखवायचं चित्र निर्माण करताय. हे खऱ्या अर्थाने महायुतीला बदनाम करण्याचं एक त्याचं षडयंत्र आहे. पाच सात काय टप्प्याटप्प्याने पुढच्या महिन्याभरामध्ये, दीड महिन्यामध्ये 150 रुपये डिझेल झालेला दिसेल, 170 रुपये पेट्रोल झालेला दिसेल. कारण देश ते काय सांगू, आता एकदा सांगितल्यानंतर ज्या पद्धतीनं देश चालवला जात आहे, हा देश खड्यात टाकण्यासाठी चालवला जात आहे. देशातील गरीब माणूस, देशातील मध्यमवर्गीय माणूस हा मरणारच आहे. याला मारायसाठीच हे सरकार आलेलं आहे. एअर इंडियानं इंधन दरवाढीमुळे काही फ्लाईट्स कपात केली, 20% फ्लाईट्स कपात आहे देशात. नाही, तरी पण आता इंधनचा तुटवडा नाही हे सरकार सांगत असेल आणि या सरकारकडून, महायुतीकडून किंवा त्या केंद्रीय मंत्र्यांच्याकडून, भारतीय जनता पक्षाचे सरकार महाराष्ट्रातलं हेच सांगत आहे की तुटवडा नाही. आता जर काल आरसी बुक पाहून डिझेल दिला पाहिजे ट्रॅक्टरचा, तर ट्रॅक्टर म्हणजे शेतकरी ट्रॅक्टर वापरतो कशासाठी? आता त्याला जर आरसी बुक पाहून जर द्यायला लागले, याचा अर्थ तुटवडा आहे हे मान्य करा. डिझेल पेट्रोलची आता फार मोठी किल्लत आहे आणि भविष्यातही होणार आहे. आता एअर इंडियाचे विमान 30% झाले, उद्या इथून अनेक विमानं नागपूरवरून रद्द होणार आहे. म्हणजे सगळीकडून कोणी करायची आणि पुढचे दिवस लॉकडाऊनच्या परिस्थितीसारखे दिवस आता लवकरच येणार आहेत. त्यामुळे आम्ही जनतेला आवाहन करतो आहे की आता तुम्ही असलेले पैसे जे काय ते सुरक्षित ठेवा. कुठे फार काही गुंतवणूक करू नका. सरकारच्या भरोश्यावर विश्वास ठेवू. ती गुंतवणूक केली की ते पण परत येणार नाही. कारण बँकाही रिकाम्या केल्या आहेत, रिझर्व्ह बँक रिकामी केली आहे. रिझर्व्ह बँकेचा सगळा पैसा स्वतःच्या सरकारचा मालकीचा असल्यासारखं ते काढून घेण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे भविष्यात बँकाही पूर्णतः उद्ध्वस्त होतील. त्यामुळे बँकेत असलेला पैसा सुद्धा शिल्लक राहणं आहे, तो परत मिळणार की नाही ही परिस्थिती उद्भवणार आहे. मग सगळ्याच बाजूनं देश संकटात आहे, अडचणीत आहे आणि फक्त इव्हेंटवर त्यांनी आता पुन्हा भर दिला आहे. मी सांगितल्याप्रमाणे ते पुन्हा हे धार्मिक तेढ पसरवतील आणि लोक मरत आहेत त्याकडे यांचं लक्ष राहणार नाही. लोकांचा जीव जातो त्याकडे लक्ष राहणार आहे. याला भविष्यवाणी करायची गरज काय? जर युद्ध जर आणखी पेटलं, सर्व जग चिंतेमध्ये आहे, सर्व जगाला माहिती की हे युद्ध थांबलं पाहिजे. जर थांबलं तर त्या किमती कमी होण्याची शक्यता आहे, ते इतक्या लवकर नाही. कारण की आता झालेलं जे काही नुकसान आहे ते कम्प्लीट कव्हर करायला 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लागतो. यासाठी काही ज्योतिषाची गरज नाहीये. आणि म्हणून जर युद्ध लांबत गेलं तर निश्चितच जगावर याचा परिणाम होणार, कोणत्या एका देशावर नाही. आज पाकिस्तानमध्ये पेट्रोल काय भाव आहे जाऊन थोडं विचारा, 500 रुपये लिटर चालू आहे. म्हणून काही ठिकाणचे तुम्ही आपल्या देशावर काही थोडंसं पेट्रोलची दरवाढ झाली की आपणच केली, जगात कुठंच झाली नाही असं ते दाखवायचं चित्र निर्माण करताय.